नमस्कार काका. नमस्कार. काय नाव काका तुमचं? माझं नाव सुभाष धोंडू गुजर. तुमचं मूळ गाव कुठं, म्हणजे आता सध्या राहायला कुठं आहे आणि मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव मंडणगड तालुक्यात पालवणी गाव, माझं रत्नागिरी जिल्हा कोकणस्थ आहे मी. अच्छा. आणि इथे राहायला ओम शिवकृपा सोसायटी, शिवाजी पार्क, MTNL रोड. मुंबई जर म्हटलं तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी बऱ्याच काळ शिवसेनेची सत्ता होती. आता शिवसेना 2 झालेले आहे व प्रत्येकाला आता एक प्रश्न आहे का मुंबईकर नेमकं कुणामागे. आता महापालिका येते 15 जानेवारीला या ठिकाणी मतदान आहे. 23 तारखेला या ठिकाणी फॉर्म पण भरले जात आहे. नेमकी आपल्या प्रतिक्रिया काय? माझा वैयक्तिक मत आहे, आता जी निवडणूक आहे याच्यात उबाटाच्या सीट जास्त लागणार. कारण आम्ही आता जे शिवाजी पार्कला, आम्ही मराठी माणूस आहोत, ते आमचे सर्व पहिला प्रोजेक्ट बाळासाहेबांच्या हस्ते झालं SRAचं. त्यामुळे आम्ही आज शिवाजी पार्कमध्ये 1 कोटी रुपयाचे मालक आहोत. हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमुळे. त्याने मुख्यमंत्री असताना एक कायदा चांगला केला की 500 स्क्वेअर फुटापर्यंत जे घर आहेत आमचे, त्या आतमधल्यांचा BMC टॅक्स म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स संपूर्ण माफ केलेला आहे. त्यामुळे आमचं मत आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला आहे. एक विषय म्हणजे बऱ्याच वर्षापासून एक प्रश्न आहे, हिंदुत्वावरून विषय चालला आहे का यांचं बेगडी हिंदुत्व वगैरे, आमचं खरं हिंदुत्व आहे, आमची खरी शिवसेना, यांची खोटी शिवसेना. त्यानंतर भाजपाची देशभरात जी घोडदौड चाललेली आहे ते मोठं आव्हान राहणार आहे. नाही, हे आव्हान नाही आहे. BJPला बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये आणलं, पण BJPने जास्त पण बोलू नये. कारण BJPचा जे वाढली महाराष्ट्रात ती शिवसेनेमुळे वाढली. आता जे 2 गट झाले तर शिंदे सोडून द्या, त्याला ते BJP संपवून टाकणार. पण ही खरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. आणि आता योगायोग असा की 2 भाऊ एकत्र आलेत, मनसे, राजसाहेब आणि उद्धव सर. त्यामुळे ही मुंबई महापालिका ते 100% जिंकणार, ठाम सांगतो. हिंदुत्वावरून राजसाहेबांवर सुद्धा टीका होते. खरं हिंदुत्व तो भाजपचं आहे, राज ठाकरेचं हिंदुत्व खरं नाही आहे. नाही, बेगडी असते, याच्यात काय अर्थ नाही आहे. आम्ही जाणतो. आता आम्ही जवळजवळ 55 ते 56 वर्ष मी दादरमध्ये राहतो आहे. मी जाणतो आहे काय आहे ते, की मराठी माणसाचे आमचा जो SRA प्रोजेक्ट आहे हे बाळासाहेबांनी आणलं. 40 लाख झोपडपट्टी वासियांना पुनर्वसन केलं बाळासाहेबांनी केलं, BJPने नाही केलेलं काय. कारण पूर्वी 1980मध्ये BJPची सत्ता होती आमच्याकडे, नगरसेविका. त्यावेळी ते आमच्या BMCकडनं धाय टाकायचे आमच्या खोल्यांवर. BMC शालिनी कुलकर्णी नगरसेविका होती 80मध्ये. 1980मध्ये आमच्या झोपड्या होत्या. त्यावेळी ती दर शनिवारी 15 दिवसाने 20 दिवसाने BMC धाड टाकायची. पण ज्यावेळी आमच्याकडे दिवाकर रावते शिवसेनेची सीट आली तर आमची महानगरपालिका यायची बंद झाली. आणि आज बाळासाहेबांमुळे आणि विशाखाताई राऊतमुळे आम्ही आज SRAच्या बिल्डिंगमध्ये गेलो दादरमध्ये. आम्ही आमचं सौभाग्य समजतोय, आम्ही मराठी माणूस दादरमध्ये आहोत, हे बाळासाहेबांमुळे आहेत. विधानसभेमध्ये भाजप जनता पार्टीला मोठा म्हणजे बहुमत भेटलेलं आहे. महाराष्ट्रात पण आपण विचार केला तर मोठ्या बहुमताने ते निवडून आले. तर मुंबईमध्ये नेमकं कसं होणार? हे जे आता निवडून आले याला सर्व जबाबदार लाडकी बहीण यांनी जे 1500 रुपये चालू केलेत याच्यामुळे त्यांना मतदान जास्त झालं BJPला इंटरपक्ष. मुंबईमध्ये तसं होणार नाही आहे. कारण मुंबईमध्ये सर्व जागृत मतदार आहे. कुणाला मत द्यायचं, काय द्यायचं सर्व ठरवणार. पण आता ह्या टायमाला सेना आणि मनसे एकत्र असल्या कारणानं प्रश्नच येत नाही आहे. वास्तविक जर या ठिकाणी मेट्रो आले, मेट्रोची पण बरीच चर्चा होती, विकासाची बरीच चर्चा होती का विकासावर भाजप निवडून येण्याचे असं काही जाहिरात पण होते. नाही आहे विकासाच्या मुद्द्यावर. विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलं कार्य केलं. रेल्वेमध्ये खूप सुधारणा केल्यात, आम्ही त्याची वाहवा करतो. आज ज्या मेट्रो बनवले, की रेल्वेमध्ये जे काय बोलतात लिफ्ट ठेवले, सरकते जिने, हे BJPने केले, मान्य आहे आम्हाला. पण मुंबईमध्ये जे सुधारणा झाल्यात ते उबाटामुळे सुधारणा झालेल्या आहे सर्व. कारण पूर्वी 85च्या अगोदर सर्व फुटपाथला मुलं संडास करायची. सेनेची सत्ता आल्यापासून ते संपूर्ण बंद केलं सेनेने. जागोजागी म्हणजे काय बोलतात त्याला, लघवीला काय बोलतात त्याला, टॉयलेट. टॉयलेट हे सेनेने उभे केले आहेत सर्वत्र. त्यामुळे मुंबईची खरी सत्ता सेनेचीच येणार म्हणजे येणार. एक चर्चा एक 5-6 महिन्यापूर्वी चर्चा होती का मुंबईचा महापौरवरून खूप मीडियामध्ये पण आपण बघितलं असेल का तुम्हाला काही खान महापौर
करायचा आहे का वगैरे वगैरे? नाही नाही, मुंबईचा महापौर हा मराठी माणूस खान महापौर झाला तर चालेल का असं? नाही नाही, ते होणारच नाही, अशक्य गोष्ट आहे. इथे हिंदूचं महापौर होणार, मुंबईचा महापौर हिंदू होणार, खान होणार नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे बोलले होते की ठाकरे ब्रँड आता ब्रँड काही नाही, ठाकरे ब्रँड वगैरे काही नाही. राजकारणामध्ये सर्व चालते. राजकारणामध्ये हेच मुख्यमंत्री बोलले होते, आम्ही अजित पवारला घेणार नाही, मी असे करणार. काय केलं? काहीच नाही केलं. काहीच ब्रँड चालू शकत नाही आहे. देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे, ब्राह्मण आहे, हुशार आहे, त्याला अनुभव जास्त आहे, पण त्याचा मुंबईमध्ये नाही चालू शकणार. काय मुंबई शहरात नाही चालणार. तसा जर विचार केला तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात सत्तेची उलथापालथ झाली, पण मुंबईमध्ये कायमच शिवसेनाच आत्तापर्यंत महानगरपालिकेत शिवसेनेनेच गड राखलेला आहे. याच्याबद्दल सांगायचं मी का, शिवसेनेचे कार्य आहे ना मुंबईमध्ये, ते संपूर्ण चांगलं कार्य आहे. आता झोपडपट्टीमध्ये किंवा या सार्वजनिक ठिकाणी शिवसेनेचं कार्य, ज्या शाखा आहेत, शाखेतून कामं केली जातात, त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेच्या सीट लागणार. एकंदरीत विचार केला तर आता UPचे म्हणजे नागरिक असतील मुंबईमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ते UP असेल किंवा बिहार असेल किंवा बंगाल असेल किंवा भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांचं पण मतदान आहे. तर मराठी किती टक्का आहे इथं व इतर मतदार किती टक्के असेल तुमच्या माहितीप्रमाणे अंदाजे? अंदाजे इथे कमीत कमी 60% मतदार हा मराठी माणूस आहे. ते बाकीचे जे 40% आहेत त्यात मुसलमान आहेत, आपले UP बिहारचे आहेत, पण ते मतदान सेनेलाच करणार. कारण माहीमसारख्या एरियामधून आमचा सेनेचा आमदार निवडून येतोय, साधी गोष्ट नाही आहे. दुसरा एक तुम्हाला शेवटचा प्रश्न की मुंबईकर जे आहे, जे आपण जे म्हणतो ना कितीक आपण जर बोललं तर हिंदुत्ववादी एक विचारसरणीचं जे मतदान असतं ते BJPलाच असतं मेन. म्हणजे ते मतदान मराठी मतदान जाणार कुठे मग? नाही नाही, काही तुम्ही बोला, BJPला मुंबईमध्ये मतदान नाही मिळणार. त्याने गाव पातळीवर केले, ते लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना आता मतदान झालेलं आहे. नाही तर एवढं मतदान नाही होऊ शकत. जाता जाता शेवटचा तुमचं काय म्हणजे एक सल्ला मुंबईकरांना? नाही, मुंबईकरांना बघा, हे मुंबईकरांनी मनसे सेनेला मत द्यायलाच पाहिजे मुंबईमध्ये जर राहायचं असेल. कारण आता हे BJPचं पण आता घाटकोपरला पाहिलं आम्ही, मराठी माणसाला फ्लॅटमध्ये घेऊन देत नाही, हे चुकीचं आहे. तुम्हाला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वाढवलं कोणी? बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला महाराष्ट्रात वाढवलं. त्यावेळी आता 1980मध्ये BJPच्या 10 सीट होत्या, त्याला विरोधी पक्षनेतेपद दिलं. आणि आता यांचे एवढे सीट असून विरोधी पक्ष न देत नाही, BJPची काय चाल आहे ते परमेश्वराला माहिती. तुम्ही किती वर्षापासून मुंबईत राहता? हा माझा 55 वर्ष आहे मुंबई शहरात, दादरमध्ये. आणि दादरमध्ये वाचता वाचण्यात आलं होतं का ज्यावेळेस मुंबईमध्ये मराठी माणूस होता व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक आवाज दिला होता मराठी माणसासाठी, व त्यानंतर ते बोलले होते की उठाव लुंगी बजाव पुंगी वगैरे. त्यावेळेस ती थोडं नाही, त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांनी आवाज उठवला होता, हटाव लुंगी बजाव पुंगी. उठाव लुंगी बजाव पुंगी. बजाव पुंगी तर बरोबर आहे. त्यावेळी विसावा हॉटेलला इथे जाळपोळ पण झाली होती. आणि त्यावेळी दादा कोंडकेचा पिक्चर पण लागला होता. ते सेन्सर बोर्ड लागून देत नव्हते दादा कोंडकेचा पिक्चर. मग दादा कोंडके स्वतः कलानगरला गेले. त्यावेळी दादा कोंडकेचा पहिला पिक्चर लागला कोहिनूरला सोंगाड्या. आणि दादा कोंडके राहायला पण बाजूलाच इथे आहेत. त्यामुळे मराठी माणसाला वर काढला असेल तर बाळासाहेब ठाकरे. एक सच्चा माणूस, सच्चा नेता होता, कणखर नेतृत्व होतं. आणि BJPला जे आणलं याला मुख्य कारण बाळासाहेब ठाकरे. प्रमोद महाजन BJPचे हे नेहमी बाळासाहेबांकडे जायचे. त्यावेळेस BJP म्हणजे काहीच नव्हती. काहीच नव्हते. नंतर 1980मध्ये त्यांच्या 10 ते 12 सीट होत्या, तरी पण त्यावेळी त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. आणि आता हे लोक देत नाही. राजकारण नाही, चांगलं नाही आहे. हे थोडे दिवस चालणार, कोणताही पक्ष थोडे दिवस चालणार. विकास कामाच्या दृष्टीने जर विचार केला तर एक मुंबईमधले काय काय महत्त्वाचे असे काही विकास कामं तुम्हाला वाटतं व्हायला पाहिजे? विकास कामाचं काय बोलतात, बेरोजगार किती आहेत, बेरोजगारांना नोकऱ्याच नाही आहेत. विकास काम आता जे इथले जे स्थानिक आमदार निवडून येतात विरोधी पक्षातले, त्यांना सरकार फंडच देत नाही. आता उदाहरण देतो, आमच्या वार्डमधला महेश सावंत नवीन आमदार झाले, त्यांना फंडच देत मिळत नाही आहे. त्यामुळे त्यांनी शुभारंभ करून सुद्धा कामं होत नाहीत. आमच्या सोसायटीमध्ये त्यांनी 3 वेळा नारळ फोडून गेले, त्यांना पैसेच मिळत नाही. हे काय BJPचं काय धोरण आहे? हे चुकीचं धोरण आहे, हे चांगलं नाही. विकास काय तुम्ही करणार? स्वच्छता काय करणार? आता हागणदारी मुक्त केलं, कुणी केलं? काँग्रेसने केलं आहे, BJPने नाही हागणदारी मुक्त केलं. त्यामुळे ह्या
उद्या येणाऱ्या निवडणुकीत महानगरपालिकेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जास्त सीट येणार, कारण युती आहे, 2 भाऊ एकत्र आलेले आहेत, त्यामुळे या सीटा लागणार आणि त्यांच्यामुळे मुंबईचा विकास पण होतो, औद्योगिकदृष्ट्या पुढे पण त्यांनी आणले मुंबई शहर. 2 भावांमुळे होणार ते. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा आणि खूप दुसरं किंवा आणि यांना सांगितलं होतं आपला BJPने आम्ही काळा पैसा आणणार. मोदीजी झाले तेव्हा आम्ही काळा पैसा आणणार. काय केलं? आणि दुसरं ते सर्वांची पेन्शन वाढवतात, आमदार खासदारांची रिटायर. आज मला झाले 16 वर्ष 887 रुपये पेन्शन आहे. याच्यात वाढ करतच नाही केंद्र सरकार. कशामध्ये होते तुम्ही? मिलमध्ये होतो मी, जॉबरमध्ये होतो. 2001ला आमची कंपनी बंद झाली. 2006 पासून 887 रुपये पेन्शन. केंद्र नेहमी यूट्यूबवर दाखवतात आता पेन्शन वाढली, 7.5 झाली, 8 झाली. काय आहे? काहीच नाही. तुम्ही आमदार खासदारांना किती पेन्शन देता? काय कशी बेकारी का वाढणार? बेकारी वाढणार. आमच्या प्रत्येक मिलमध्ये 7 ते 8 हजार कामगार असायचे, ते तुम्ही बंद झाले, त्यामुळे बेकारी वाढली. काका तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. काका नमस्कार. नमस्कार.